हॅलो स्टुडंट्स, वाणिज्य संघटन व व्यवस्थापन इयत्ता 12वीच्या या लेक्चरमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, वाणिज्य संघटन व व्यवस्थापन हा जो विषय आहे हा चार भिंतीच्या आतमध्ये बसून खरं तर शिकण्यासारखा विषय नाही आहे. हा विषय आपण जरी वर्गामध्ये शिकलो असलो तरी याचं जे ॲप्लिकेशन आहे ते आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा करत असतो. आपण वाणिज्य संघटन या विषयामध्ये विविध व्यवसायांची माहिती मिळवली. आपण आपल्या आजूबाजूला विविध व्यवसाय पाहत असतो. त्यानंतर आपण व्यापाऱ्यांचे प्रकार शिकलो, ज्याच्यामध्ये घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, त्यांचे प्रकार हे आपण पाहिलेले आहेत. आपण वेगवेगळ्या सुपर स्टोअर्समध्ये जातो, तिथे कोणत्या पद्धतीचं काम चालतं ते आपण पाहिलेलं आहे. आणि हे सगळे जे घटक आहेत हे पुस्तकामध्ये त्याची जरी थिअरी वाचली असेल किंवा शिकलो असलो तरीसुद्धा आपण प्रॅक्टिकली त्याचा यूज करत असतो. आपण बँकांमध्ये जातो, बँकांचे व्यवहार आपण शिकलेले आहोत. त्याच पद्धतीने विमा पॉलिसी जी आहे ती आपल्या कुटुंबामध्ये काढली जाते. विम्याचे वेगवेगळे प्रकार जे असतात ते आपल्या कुटुंबामध्ये किंवा काही व्यावसायिक कुटुंब असतील तर व्यवसायामध्ये सुद्धा काढले जातात, ते आपण पाहतो. म्हणजेच हा जो विषय आहे या विषयासंबंधीची माहिती जशी आपल्याला पुस्तकामध्ये मिळते त्याचप्रमाणे आपण जीवन जगत असताना सुद्धा त्या विषयासंबंधीचा जो काही अनुभव आहे तो घेत असतो. बघा, इयत्ता 11वीला आपण वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयाचा अभ्यास केलेला आहे, ज्याच्यामध्ये वाणिज्य व व्यवसाय याची माहिती आपण बघितली. व्यवसाय संघटनांचे प्रकार कोणकोणते आहेत ते आपण पाहिले. व्यवसाय सहाय्यक काही संस्था आहेत त्यांचा अभ्यास केला. व्यवस्थापन आणि व्यवसाय पर्यावरण यांचा अभ्यास आपण केला. म्हणजेच विविध गोष्टींचा समावेश यामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आता यावर्षी आपण इयत्ता 12वीमध्ये वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयाच्या अंतर्गत व्यवस्थापनाबद्दलचा अभ्यास करणार आहोत. मग त्यामध्ये व्यवस्थापनाची विविध तत्वे आहेत, व्यवस्थापनाची विविध कार्ये आहेत, व्यावसायिक विविध ज्या सेवा आहेत त्या कोणकोणत्या आहेत आणि त्या कशा पद्धतीने कार्यरत असतात त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. ग्राहक संरक्षण कायद्यासंबंधीचा अभ्यास जो आहे तो आपण 12वीला करणार आहोत. व्यवसाय करत असताना नुसता नफा मिळवणं हे व्यवसायाचं ध्येय नसून व्यवसायाच्या समाजाप्रती सुद्धा काही जबाबदाऱ्या आहेत आणि या जबाबदाऱ्यांचा सुद्धा आपल्याला त्याची माहिती असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे हल्ली विपणन ही जी संकल्पना आहे त्या गोष्टीचा सुद्धा व्यवसायामध्ये खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होतो आणि त्यामुळे या सर्व घटकांचा अभ्यास 12वीमध्ये आपल्याला करावयाचा आहे. आता जर आपण आपलं 12वीचं पाठ्यपुस्तक पाहिलं तर त्या पाठ्यपुस्तकाची विविध वैशिष्ट्ये जी आहेत ती मी तुमच्यासमोर सांगते. त्याच्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे QR कोड असलेलं हे पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये चित्रांचा, विविध आकृत्यांचा, त्याचप्रमाणे कृतींचा समावेश केलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे पाठ्यपुस्तकाचा किंवा एखाद्या घटकाचा अभ्यास केल्यानंतर सराव हा खूप महत्त्वाचा असतो आणि सराव करण्यासाठी स्वाध्याय त्याचप्रमाणे उत्तर सूचीचा समावेश सुद्धा या पाठ्यपुस्तकात केलेला आहे. एक नवीन हेडिंग अधिक माहितीसाठी हे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिसतं. विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना नवीन गोष्टींची म्हणजे अभ्यासक्रमाव्यतिरिक्त काही महत्त्वाची किंवा त्या विषयासंबंधीची जी माहिती आहे ती तुम्हाला यातून मिळते. इथे संदर्भ सूची दिलेली आहे, त्या सूचीचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. आता आपल्या अभ्यासक्रमामध्ये एकतर ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स जे आहेत ते दिलेले आहेत. घटना आणि परिस्थितीसारखे जे प्रश्न आहेत ज्याला आपण केस स्टडी म्हणतो, यातून आपल्या विचारांना चालना मिळते आणि आपण योग्य पद्धतीने त्या घटकाचा अभ्यास करू शकतो. त्यानंतर आपण खरं तर आपले जे घटक आहेत त्या घटकांविषयी माहिती मिळवली पाहिजे, कारण त्या घटकांच्या गुणविभागणीचा जर तक्ता तुमच्याकडे असेल तर तुम्हाला अभ्यास करणं सोपं जातं आणि त्यामुळे तुमच्यासाठी इथे घटकानुसार गुणविभागणी कशी आहे ती मी आत्ता सांगते. मग व्यवस्थापनाची तत्वे हा आपला पहिला घटक आहे, ज्याचे जे गुण आहेत ते 7 आणि विकल्पासह गुण जे आहेत ते 12 आहेत. त्यानंतर व्यवस्थापनाची कार्ये हा दुसरा घटक आपण शिकणार आहोत, ज्याच्यामध्ये तो 12 मार्काचा विदाउट ऑप्शन आहे आणि विथ ऑप्शन 15 मार्कासाठी आहे. उद्योजकतेचा विकास हा तिसरा लेसन आहे
आता उद्योजक होणं किंवा यशस्वी उद्योजकासंदर्भातील सर्व जी माहिती आहे ती या लेसनमध्ये आपण शिकणार आहोत. हा गुण विथ ऑप्शन आणि विदाऊट ऑप्शन हा 5 मार्कासाठी असणार आहे. पुढचा जो घटक आहे तो आहे व्यवसाय सेवा. आता व्यवसायामध्ये विविध सेवांचा समावेश होतो. या सर्व सेवांविषयीचा अभ्यास या घटकामध्ये आपण करणार आहोत. हा जो घटक आहे तो विथ ऑप्शन 27 मार्कासाठी आहे आणि विदाऊट ऑप्शन 20 मार्कासाठी आहे. 5वा लेसन आहे व्यवसायातील उभरत्या पद्धती. हा जो घटक आहे तो विथ ऑप्शन 10 मार्कासाठी आहे आणि विदाऊट ऑप्शन 7 मार्कासाठी आहे. 6वा घटक आहे तो म्हणजे व्यवसायाची सामाजिक जबाबदारी. विथ ऑप्शन हा घटक तुम्हाला 10 मार्कासाठी आहे आणि विदाऊट ऑप्शन 7 मार्कासाठी आहे. 7वा जो घटक आहे तो आहे ग्राहक संरक्षण. ग्राहक संरक्षण या घटकामध्ये आपण ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती घेणार आहोत, ग्राहकांच्या जबाबदाऱ्या समजून घेणार आहोत, ग्राहकांचे हक्क समजून घेणार आहोत, ग्राहक संरक्षणाच्या पद्धती समजून घेणार आहोत, जे आपल्याला प्रॅक्टिकली सुद्धा खूप गरजेचं आहे. हा लेसन परीक्षेच्या दृष्टीने विथ ऑप्शन 17 मार्कासाठी येणार आहे आणि विदाऊट ऑप्शन 7 मार्कासाठी असणार आहे. त्यानंतर 8वा जो घटक आहे तो आहे विपणन. यामध्ये विथ ऑप्शन 20 मार्कासाठी हा घटक असणार आहे आणि विदाऊट ऑप्शन हा 15 मार्कासाठी असणार आहे. अशा पद्धतीने तुमचे जे 8 घटक आहेत ते घटक 80 मार्काचे ची गुणांची विभागणी आणि विथ ऑप्शन 116 मार्कांची गुणांची विभागणी कशी असेल ती मी तुम्हाला सांगितली. यावरून तुम्हाला अभ्यास करणं सोपं जातं. कोणत्या टॉपिकला वेटेज कशा पद्धतीने दिलेला आहे त्या पद्धतीने विद्यार्थी त्या घटकाचा योग्य पद्धतीने अभ्यास करू शकतात. त्यानंतर आपण प्रस्तावित प्रश्नपत्रिका जी आहे बोर्डाची, जी 80 मार्काचा पेपर जो तुम्हाला सोडवायचा आहे त्याचा आराखडा पाहणार आहोत. वेळ तुम्हाला 3 तास असणार आहे. आपला 80-20 पॅटर्न आहे, त्यामुळे 80 मार्काचा लेखी पेपर जो आहे तो अशा पद्धतीने तुमच्यासमोर येणार आहे. बघा, प्रश्न क्रमांक 1 याच्यामध्ये कोणतेही 4 उपप्रश्न सोडवले जाणार आहेत, विचारले जाणार आहेत, जे 20 गुणांसाठी असतील. मग खाली विविध पर्याय जे आहेत ते तुमच्यासमोर दिसत आहेत. या पर्यायांपैकी कोणत्याही 4 पर्यायांवर प्रश्न विचारले जातील आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी या सर्व पर्यायांची योग्य पद्धतीने तयारी करणं अपेक्षित आहे आणि ते गरजेचं सुद्धा आहे. बघा, प्रत्येक ह्याच्यामध्ये 5 प्रश्न विचारले जातील आणि 5 मार्कासाठी 1 उपप्रश्न असे 4 उपप्रश्न असतील. मग उपप्रश्न कोणकोणते आहेत? तर पहिला उपप्रश्न आहे अ, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. ब आहे योग्य जोड्या जुळवा. क आहे योग्य शब्द, शब्दसमूह आणि संज्ञा लिहा. ड पर्याय आहे चूक की बरोबर ते लिहा. ई आहे गटात न बसणारा शब्द शोधा. फ आहे खालील विधाने पूर्ण करा. ग आहे अचूक पर्याय निवडा. ह आहे एका वाक्यात उत्तरे लिहा. ई आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. आणि ज आहे योग्य क्रम लावा. म्हणजे हे जे काही आत्तापर्यंतचे पर्याय आपण पाहिले यातील 4 पर्याय परीक्षेला येणार आहेत. विद्यार्थ्यांनी मात्र या सर्व पर्यायांचा योग्य तो अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्यानंतरचा आहे प्रश्न क्रमांक 2 संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा. हा प्रश्न 2 मार्कासाठी आहे. एकूण तुमच्यासमोर 6 संज्ञा विचारल्या जातील. त्यापैकी तुम्हाला 4 संज्ञांची उत्तरं लिहायची आहेत किंवा ते प्रश्न सोडवायचे आहेत आणि त्यासाठी 8 मार्क हे दिलेले आहेत. तुम्ही विथ ऑप्शन बघितलं तर 6 संज्ञा तुमच्यासमोर असणार आहेत. 2 मार्काची 1 म्हणजे 12 मार्काचा हा प्रश्न आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 3 खालील घटना किंवा प्रसंगाचा अभ्यास करून आपले मत लिहा. प्रत्येक घटनेला 3 गुण दिलेले आहेत. 3 घटना तुमच्यासमोर असतील, त्यातील 2 घटनांचा तुम्ही ते प्रश्न सोडवायचे आहेत. त्याला 6 गुण आहेत आणि विथ ऑप्शन हा प्रश्न 9 मार्काला येणार आहे. 3 घटना 3 मार्कांसाठी 9 गुण. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 फरक स्पष्ट करा. हा प्रश्न 4 गुणांसाठी असणार आहे. तुमच्यासमोर 4 फरक असणार आहेत, त्यातले 3 तुम्हाला सोडवायचे आहेत. त्याच्यासाठी 12 मार्क आहेत आणि विथ ऑप्शन हा प्रश्न 16 मार्कासाठी आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे तो म्हणजे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. प्रत्येक प्रश्नाला 4 गुण असणार आहेत. यामध्ये 3 प्रश्न तुमच्यासमोर असतील, त्यामधले 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत
आणि 8 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे विथ ऑप्शन 12 मार्कासाठी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, खालील विधाने सकारण स्पष्ट करा. आता हा जो प्रश्न आहे हा 4 गुणांसाठी येणार आहे. असे 4 विधानं तुमच्या समोर असतील, त्यातली 2 विधानं तुम्हाला सोडवायची आहेत. 8 गुण त्याला असतील आणि विथ ऑप्शन हा जो प्रश्न आहे हा 16 मार्कांसाठी आहे. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न क्रमांक 7, खालील प्रश्न सोडवा. प्रत्येकी 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 3 प्रश्न तुमच्यासमोर असतील, त्यातले 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. 10 मार्क त्यासाठी असतील. विथ ऑप्शन जर तुम्ही बघितलं तर 15 गुणांसाठीचा असा हा प्रश्न आहे. आणि आता आपल्या प्रश्नपत्रिकेतला शेवटचा प्रश्न, ज्याला आपण दीर्घोत्तरी प्रश्न म्हणतो, तर हा प्रश्न 8 गुणांसाठी येणार आहे. तुमच्यासमोर 2 प्रश्न असतील, त्यातला 1 प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे 8 गुणांसाठी आणि विथ ऑप्शन हा क्वेश्चन हा 16 मार्कासाठी असणार आहे. बघा, आता एकूण गुणसंख्या बघितलीत तर विकल्प विरहित विदाऊट ऑप्शन 80 मार्क आणि विकल्पासह म्हणजे विथ ऑप्शन 116 मार्कांसाठीचा असा हा 80 मार्काचा प्रश्नपत्रिकेचा आराखडा आत्ताच आपण पाहिला. आता 80-20 असा आपला पॅटर्न आहे. 80-20 पॅटर्न आपण त्याला म्हणतो. मग 80 मार्काचा थिअरीचा पेपर सोडवल्यानंतर उरलेल्या 20 मार्कासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला उपयोजनावर आधारित एक चाचणी परीक्षा द्यायची आहे. या उपयोजनावर आधारित चाचणी परीक्षेचा जो आराखडा आहे तो मी तुमच्यासमोर मांडते. बघा, या उपयोजनावर आधारित चाचणी परीक्षेला एकूण 20 गुण आहेत आणि त्यासाठी 1 तासाचा वेळ तुम्हाला मिळणार आहे. या 1 तासामध्ये तुम्हाला कॉलेजने दिलेल्याच उत्तरपत्रिकेवर उत्तरं लिहून द्यायची आहेत. मग त्याच्यामध्ये प्रश्न प्रकार कसे असतील, तर पहिला प्रश्न असणार आहे अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. हा प्रश्न जो आहे याच्यामध्ये 4 वाक्य असतील. 4 वाक्यातील अधोरेखित शब्द जे आहेत ते तुम्हाला दुरुस्त करायचे आहेत आणि ती वाक्य पुन्हा लिहायची आहेत 4 गुणांसाठी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 असणार आहे वाक्य किंवा विधाने पूर्ण करा. हाही प्रश्न 4 गुणांसाठी असणार आहे. आता इथे सुद्धा तुम्हाला 4 वाक्य दिलेली असतील. आता रेग्युलर फिल इन द ब्लँक्समध्ये सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन हा एक प्रश्न आहेच आणि विधाने पूर्ण करामध्ये मात्र तुम्हाला कोणताही पर्याय दिलेला नाही आहे. तर तुम्हाला विदाऊट ऑप्शन हे वाक्य जे आहे ते पूर्ण करायचं आहे आणि ते परत एकदा लिहायचं आहे 4 मार्कासाठी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे गटात न बसणारा शब्द लिहा किंवा योग्य क्रम लावा. याच्यामध्ये दोन्ही पद्धतीपैकी कोणताही प्रश्न येऊ शकतो. गटात न बसणारा शब्दसुद्धा येऊ शकतो किंवा योग्य क्रम लावा हाही प्रश्न येऊ शकतो. 3 वाक्य असतील किंवा 3 सेंटेन्सेसमध्ये तुम्हाला 3 गुणांसाठी हा प्रश्न सोडवायचा आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे तो म्हणजे खालील घटना किंवा प्रसंगाचा अभ्यास करून आपले मत लिहा. आता इथे 9 मार्कासाठी हा प्रश्न आहे. आपण यापूर्वीच बघितलंय की हा प्रश्न 3 मार्कासाठी आहे. म्हणजे तुम्हाला 3 घटनांचा इथे उत्तर लिहायचं आहे. अशा पद्धतीने एकूण 20 मार्कांची ही उपयोजनावर आधारित चाचणी परीक्षा तुम्ही सोडवणार आहात. पूर्ण सिलॅबसवर आधारित ही चाचणी असणार आहे. त्यामुळे पूर्ण जितके आता आपण 8 घटक बघितले तर 8ही घटकांवर आधारित हे 80 आणि 20 मार्काचा पेपर सोडवणं तुमच्यावर बंधनकारक आहे. त्यानंतर आपण खरं तर वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयाबद्दलचा हा आराखडा बघितला, पण त्यासाठी तुम्हाला व्यवस्थापन याची ओळख असणं खूप गरजेचं आहे. आता व्यवस्थापन आपण करतच असतो. आपल्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा आपल्या घरामध्ये विविध पद्धतीचं व्यवस्थापन चालू असतं आणि ते केल्याशिवाय कोणतीही कामं ही योग्य पद्धतीने पूर्ण होत नाहीत. तुमचे आई बाबा किंवा घरातली मोठी माणसं त्यांच्या रेग्युलर महिन्याच्या प्रत्येक गोष्टीचं व्यवस्थापन करत असतात आणि त्यामुळेच सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे महिन्याचा खर्च असेल, त्यातून बचत असेल किंवा मुलांच्या शिक्षणाचा खर्च असेल, या सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने होत जातात. मग व्यवस्थापन ही काही आत्ता नवीन संकल्पना नाही आहे, तर प्राचीन काळापासून चालत आलेली ही एक क्रिया आहे. अगदी मानवाच्या उत्क्रांतीपासून किंवा सुरुवातीच्या काळापासूनच व्यवस्थापन ही संकल्पना हळूहळू अस्तित्वात आली आणि जिथे जिथे सांघिक काम आहे किंवा ग्रुप ॲक्टिव्हिटी आहे तिथे तिथे व्यवस्थापन हे आपल्याला पाहायला मिळतं किंवा व्यवस्थापनाची तिथे खूप मोठी गरज असते. आता नागरीकरणाचे जे विविध टप्पे आहेत
तिथे सगळीकडेच व्यवस्थापनाचं महत्त्व जे आहे ते अधोरेखित झालेलं आहे किंवा ते आपल्याला पाहायला मिळतं. सर्व संघटन प्रकार जे आहेत तर तिथे व्यवस्थापन हा एक अविभाज्य घटक असतो. मग ती व्यापारी संघटना असो, सरकारी संघटना असो, एखादा दवाखाना असो, एखादं महाविद्यालय असो किंवा एखादं मंडळ असो, सर्वच ठिकाणी व्यवस्थापनाची गरज आहे आणि व्यवस्थापनाशिवाय उत्तम गोष्टी ज्या आहेत त्या साध्य होत नाहीत. मग व्यवस्थापन म्हणजे काय? तर व्यवस्थापनाचा अर्थ जेव्हा तुम्ही समजून घेता तर व्यवसाय संघटनेमध्ये उपयोगात येणाऱ्या साधन सामग्रीचे आणि व्यक्तीचे नियंत्रण करणारी व पूर्वनियोजित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी योजलेली यंत्रणा म्हणजेच काय आहे? व्यवस्थापन आहे. आता व्यवस्थापनामध्ये मॅनर्स हा जो शब्द आहे लॅटिन शब्द आहे ज्याचा अर्थ हात आणि ॲग्री याचा अर्थ कृती, या दोन शब्दांपासून मॅनेजमेंट हा शब्द काय झालेला उत्पन्न झालेला आहे. पारंपरिक जर संकल्पना तुम्ही व्यवस्थापनाची बघितली तर ती खूप मर्यादित होती. म्हणजे काय? तर तिथे एखादी क्रिया पूर्ण करण्यापुरतीच व्यवस्थापन ही संकल्पना वापरली जात होती. परंतु आधुनिक काळात मात्र व्यवस्थापनाचा अर्थ आणि त्याची जी व्याप्ती आहे ती मोठ्या प्रमाणात विस्तृत झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता आधुनिक व्यवस्थापनाच्या संकल्पनेमध्ये विविध पैलूंचा समावेश जो आहे तो झालेला पाहायला मिळतो. यामध्ये विविध क्रिया हाताळणे, मानवी संसाधनांची व्यवस्था करणे आणि विविध परिस्थिती हाताळणे, त्याचबरोबर यंत्रसामुग्री असेल, पैसा असेल याची उपलब्धता करून देणे, संघटनेला वेळोवेळी निर्णय घेण्यासाठी मदत करणे, संसाधनांची जुळवाजुळव करणे, या सर्व कृतींचा जो समावेश आहे तो व्यवस्थापनामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. व्यवस्थापनाच्या विविध व्याख्यासुद्धा आहेत. तर या व्याख्यांमध्ये एक व्याख्या आपण बघूया ती म्हणजे मेरी पार्कर फॉलेट यांची. इतरांकडून काम करून घेण्याची कला म्हणजे व्यवस्थापन होय. आता याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतंय की व्यवस्थापन म्हणजे व्यवस्थापकाने प्रत्येक काम करणं अपेक्षित नाही आहे, तर त्यांनी त्याच्याबरोबर असलेल्या लोकांकडून ते काम पूर्ण करून घेणं याला आपण व्यवस्थापन म्हणतो. हेनरी फेऑल यांच्या मते व्यवस्थापन म्हणजे अंदाज बांधणे, नियोजन करणे, संघटन करणे, आदेश देणे, समन्वय साधणे आणि नियंत्रण ठेवणे. आता याच्यामध्ये व्यवस्थापन करत असताना व्यवस्थापनाच्या विविध कार्यांवर हेनरी फेऑल यांनी भर दिलेला आहे आणि कर्मचाऱ्यांकडून वेगवेगळ्या पद्धतीने काम करून घेणं याला आपण व्यवस्थापन असं म्हणतोय हेनरी फेऑल यांच्या मते. त्यानंतर पुढची व्याख्या जी आहे ती फ्रेडरिक विन्स्लॉ टेलर यांची आहे. त्यांच्या मते व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे हे अचूकपणे समजून घेणे आणि ते सर्वोत्तम पद्धतीने केले जात आहे की नाही हे पाहणे होय. आता F.W. टेलर हे शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक आहेत, त्यामुळे त्यांच्या व्यवस्थापनाच्या व्याख्येमध्ये शास्त्राला महत्त्व दिलेले आहे. पुढची जी एक व्याख्या आहे ती आपण बघणार आहोत जॉर्ज टेरी यांची. तर त्यांच्या मते व्यवस्थापन ही एक प्रक्रिया असून त्यामध्ये नियोजन, संघटन, नियंत्रण, निर्देशन इत्यादी कार्याचा समावेश होतो आणि उद्दिष्ट प्रस्थापित करणे आणि त्याची पूर्तता करण्यासाठी मनुष्यबळ आणि साधने यांचा समावेश होतो असं जॉर्ज टेरी असं सांगतात. तर या विविध व्याख्यांवरून आपल्या लक्षात येतंय की व्यवस्थापनामध्ये व्यवस्थापकाने विविध लोकांकडून योग्य त्या पद्धतीने कामं करून घेणं, त्याचा एक चांगला रिझल्ट जो आहे तो संघटनेला देणं आणि एकमेकांमध्ये समन्वयाने काम करणं म्हणजेच व्यवस्थापन आहे. आता व्यवस्थापनाची जर आपण वैशिष्ट्ये जी आहेत ती अगदी शॉर्टली बघायची म्हटली तर बघा, व्यवस्थापन हे उद्दिष्ट प्रधान आहे. म्हणजे कोणत्या तरी उद्दिष्टासाठी किंवा उद्दिष्टपूर्तीसाठी व्यवस्थापन केलं जातं. त्यानंतर ही एक सामूहिक कृती आहे. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं एक सांघिक कार्य हे व्यवस्थापन आहे. व्यवस्थापन हे अदृश्य स्वरूपात असते. त्यानंतर व्यवस्थापन ही सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. म्हणजे एक रोज आपण नवीन नवीन गोष्टी करत असतो. प्रत्येक ठिकाणी व्यवस्थापनाची गरज असते. एखादं कार्य पूर्ण झाल्यानंतर नवीन कार्यासाठी नवीन व्यवस्थापनाची गरज असते. म्हणजे ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्यानंतर ती परिस्थितीनुसार बदलत असते. त्याच्यामध्ये लवचिकता असते. ती सार्वत्रिक आहे, ती वैश्विक आहे असं आपण म्हणू शकतो. आणि त्याचप्रमाणे व्यवस्थापन हे गतिशील सुद्धा आहे. आता तुम्हाला व्यवस्थापनाची ओळख योग्य प्रकारे झाली असेल, कारण तुम्हाला 12वीला जेव्हा आपण सिलेबसला ॲक्च्युअल सुरुवात करू तेव्हा व्यवस्थापनाची तत्त्वे आणि व्यवस्थापनाची कार्ये हे 2 लेसन शिकायचे आहेत आणि त्यासाठी तुम्हाला व्यवस्थापनाची ओळख असणं हे खूप गरजेचं आहे. आता
पुढे जर आपण बघितलं तर व्यवस्थापनाचे विविध स्तर असतात आणि या स्तरांमध्ये काम चालत असतं. मग हे 3 स्तर कोणते आहेत? तर उच्च स्तर, मध्यम स्तर आणि कनिष्ठ स्तर. व्यवसाय संघटनांचा आकार आणि व्यवसाय संघटनांच्या कामकाजाचा आवाका यानुसार हे जे स्तर आहेत ते कार्य करत असतात. याच्यामध्ये उच्च स्तर, मध्यम स्तर आणि कनिष्ठ स्तर हे 3 स्तर असताना उच्च स्तरामध्ये संचालक मंडळ असतं, अध्यक्ष असतात, मुख्य कार्यकारी अधिकारी असतात, व्यवस्थापकीय संचालक असतात. मध्यम स्तरामध्ये विभागीय व्यवस्थापक असतात, वित्त व्यवस्थापक असतात, उत्पादन व्यवस्थापक असतात, विक्री व्यवस्थापक असतात. तर कनिष्ठ स्तरामध्ये अधीक्षक, पर्यवेक्षक, मुकादम इत्यादी काम करत असतात. मग उच्च स्तरामध्ये काय होतं बघा, तर व्यवस्थापनाच्या या स्तरामध्ये व्यवसाय संघटनेची दीर्घकालीन उद्दिष्ट ठरवली जातात, तसेच नियोजन व धोरणांचा आराखडा तयार करून निर्णय घेतले जातात. त्यानंतर मध्यम स्तरामध्ये उच्च स्तर व्यवस्थापनाच्या नियंत्रणाखाली हा स्तर काम करत असतो आणि हा स्तर संघटनेच्या नियोजन व धोरणांची अंमलबजावणी प्रथम स्तराच्या मदतीने म्हणजेच उच्च स्तराच्या मदतीने पूर्ण करण्याशी संबंधित असतो. त्यानंतरचा कनिष्ठ स्तर हा पर्यवेक्षणात्मक स्तर असून त्यामध्ये अधीक्षक, पर्यवेक्षक, फोरमन आणि सहाय्यक कर्मचारी समाविष्ट असतात. अधिकाऱ्यांमार्फत या स्तराला सूचना मिळतात, तसेच आवश्यकतेनुसार ते हाताखालील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करतात. या व्यवस्थापनाच्या स्तरांमध्ये जर समन्वय असेल तर कोणत्याही पद्धतीचं व्यवस्थापन हे चांगल्या पद्धतीने काम करतं. त्यानंतरचा शेवटचा मुद्दा आपण पाहणार आहोत ते म्हणजे व्यवस्थापन एक कला आहे, शास्त्र आहे की पेशा आहे. बघा, व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर व्यवस्थापन करत असताना कलेशी संबंधित असलेले काही गोष्टींची आवश्यकता असते, म्हणजेच कौशल्यांची आवश्यकता असते, सर्जनशीलता आवश्यकता असते, नियमित सराव आवश्यक असतो. त्यानंतर वैयक्तिक क्षमता जी आहे ती गरजेची असते. या सर्व गोष्टींची आवश्यकता असल्यामुळे व्यवस्थापनाला आपण कला म्हणू शकतो. व्यवस्थापनाला आपण शास्त्र म्हणू शकतो का? तर शास्त्रामध्ये काय होतं, तर शास्त्रामध्ये विज्ञानाचा, प्रयोगाचा, निरीक्षणांचा, पद्धतशीर मांडणींचा, सिद्धांताचा वापर केलेला असतो. व्यवस्थापन करत असताना सुद्धा या सर्व गोष्टींची गरज असते. ज्ञानाची पद्धतशीर मांडणी केलेली असते, शास्त्रीय पद्धतीच्या निरीक्षणांचा वापर केलेला असतो, कार्यकारण संबंध तिथे असतो, तत्वांची सार्वत्रिकता असते. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की व्यवस्थापन हे एक शास्त्र सुद्धा आहे. आता नवीन संकल्पनेचा जर आपण विचार केला तर व्यवस्थापन पेशा आहे का? बघा, व्यवस्थापनामध्ये पेशा म्हणजे काय, तर विशिष्ट ज्ञान आणि प्रशिक्षणावर आधारित असा जो व्यवसाय आहे ज्याचे नियमन प्रतिनिधिक मंडळाद्वारे केले जाते त्याला आपण पेशा असं म्हणतो. ज्याच्यामध्ये शिक्षक, डॉक्टर, वकील, CA या सर्वांचा समावेश होतो. आता व्यवस्थापन आणि पेशा यामध्ये संबंधित असलेले मुद्दे किंवा सारखे असलेले मुद्दे कोणते असू शकतात, तर औपचारिक शिक्षण, आचारसंहिता, प्रावीण्य, नोंदणी, प्रतिबंधित प्रवेश या गोष्टींमुळे आपण व्यवस्थापनाला पेशासुद्धा म्हणू शकतो. म्हणजेच आपण आत्ताच्या डिस्कशनमधून जर निष्कर्ष काढला तर तो काय काढता येईल की व्यवस्थापन हे कला आणि शास्त्र या दोहोंचं मिश्रण आहेच आणि सध्याच्या काळामध्ये आपण व्यवस्थापनाला काय म्हणू शकतो, पेशा म्हणून सुद्धा स्वीकारलेला आहे. अशा पद्धतीने आजच्या लेक्चरला आपण आपल्या घटकांविषयीची माहिती, आपला परीक्षेचा किंवा मूल्यमापनाचा जो आराखडा आहे त्याविषयीची माहिती आणि व्यवस्थापनाविषयीची माहिती पाहिली. त्याचा तुम्ही अभ्यास करा. धन्यवाद.